श्री महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री श्री गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणे दशमस्कंधे अथ 12ोऽध्यायः. अघासुराचा उद्धार. श्री शुकाचार्य म्हणतात, एके दिवशी नंदनंदनाने वनातच भोजन करण्याच्या विचाराने सकाळी उठून तुतारीच्या मधुर आवाजाने बरोबरीच्या गवळ्यांच्या मुलांना जागविले आणि वासरांना पुढे करून तो व्रजमंडळातून बाहेर पडला. त्याच्याबरोबर त्याच्यावर प्रेम करणारी हजारो मुले सुंदर शिंगी, वेताच्या काठ्या, तुताऱ्या आणि बासऱ्या घेऊन, तसेच आपली हजारो वासरे बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने घरातून बाहेर पडली. श्रीकृष्णाच्या असंख्य वासरात आपापली वासरे मिसळून त्यांना चारीत ठिकठिकाणी बाललीला करीत ते चालू लागले. त्या मुलांनी जरी काचा, गुंजा, रत्ने आणि सोन्याचे दागिने अंगावर घातले होते, तरीसुद्धा त्यांनी वृंदावनातील फळे, पालवी, रंगीबेरंगी फुले, मोरपंख तसेच गेरूसारख्या रंगीत मातीनेही स्वतःला सजविले होते. कोणी एखाद्याचे शिंके चोरून घेई, तर कोणी कोणाची काठी किंवा बासरी. जेव्हा त्यांच्या मालकाला हे कळे, तेव्हा ते घेणारा दुसऱ्याकडे लांब फेकीत असे, दुसरा तिसऱ्याकडे आणि तिसरा आणखी लांब चौथ्याकडे. नंतर ते हसत हसत ज्याचे त्याला देत. श्रीकृष्ण जर वनाची शोभा पाहत थोडा पुढे निघून गेला, तर अगोदर मी त्याला शिवणार, अगोदर मी त्याला शिवणार असे म्हणत सर्वजण त्याच्याकडे पळत जात आणि त्याला शिवून आनंदमग्न होऊन जात. कोणी बासरी वाजवीत, तर कोणी शिंगे फुंकीत, कोणी कोणी भ्रमरांच्या बरोबर गुणगुणत, तर कोणी कोकिळ्यांच्यासारखे कुहू कुहू करीत. काही मुले आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावलीबरोबर धावत, तर काहीजण हंसांच्या बरोबर त्यांच्यासारख्या सुंदर गतीने चालत. काहीजण बगळ्यांच्या जवळ त्यांच्यासारखेच डोळे मिटून बसत, तर काहीजण मोरांना नाचताना पाहून त्यांच्यासारखे नाचत. काहीजण वानरांचे शेपूट धरून ओढीत, तर दुसरे त्यांच्या बरोबरीने झाडांवर चढत. काहीजण त्यांच्यासारख्या माकडे चेष्टा करीत, तर दुसरे काही त्यांच्या बरोबरीने एका डहाळीवरून दुसऱ्या डहाळीवर उड्या मारीत. काही मुले नदीच्या प्रवाहात बेडकांबरोबर पोहत त्यांना मागे टाकून पुढे जात. कोणी पाण्यात आपली प्रतिबिंबे पाहून त्यांना हसत, तर काहीजण आपल्याच आवाजाच्या प्रतिध्वनीला नावे ठेवत. श्रीकृष्ण ज्ञानी संतांच्यासाठी ब्रह्मानंदाचा मूर्तिमंत अनुभव आहेत. दास्य करणाऱ्या भक्तांचे ते आराध्य दैवत आहेत आणि मायेने मोहित झालेल्या लोकांच्या दृष्टीने मनुष्य बालक आहेत. त्याच भगवंतांच्या बरोबर ते पुण्यात्मे बालक खेळत होते. पुष्कळ श्रम करून जितेंद्रिय योग्यांनाही, ज्यांच्या चरणकमलांची धूळ मिळणेही शक्य नाही, तेच भगवान व्रजवासी गवयांना आपणहून दर्शन देत आहेत. त्यांच्या भाग्यांचा महिमा काय वर्णावा. एवढ्यात अघासूर नावाचा एक महान दैत्य येऊन थडकला. त्याला त्या मुलांची चाललेली सुखमय क्रीडा पाहावली नाही. तो इतका भयंकर होता की अमृतपान करून अमर झालेल्या देवतासुद्धा आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या मृत्यूची वाट पाहत होते. अघासूर हा पूतना आणि बकासुराचा लहान भाऊ असून कंसाने त्याला पाठविले होते. श्रीकृष्ण इत्यादी मुलांना पाहून तो विचार करू लागला की माझ्या सख्या भावाला आणि बहिणीला मारणारा हाच होय, म्हणून आज मी याला बलरामासह मारून टाकीन. हे जर मरून माझ्या भाऊ बहिणीसाठी तिलांजली बनले, तर बाकी व्रजवासी आपोआप मेल्यासारखेच होतील, कारण संतान हेच प्राण्यांचे प्राण होत. जर प्राणच राहिले नाही, तर शरीराची काळजी कशाला. असा निश्चय करून त्या दुष्ट दैत्याने प्रचंड अजगराचे रूप धारण करून तो रस्त्यात पडून राहिला. त्याचे ते शरीर 1 योजन लांब व मोठ्या पर्वताप्रमाणे प्रचंड होते. ते अत्यंत अद्भुत होते. सर्व बालकांना गिळून टाकावे या इच्छेने त्याने गुहेप्रमाणे आपले अवाढव्य तोंड उघडून ठेवले होते. त्याचा खालचा जबडा जमिनीला आणि वरचा ओठ आभाळाला टेकला होता. त्याचे जबडे
गुहांप्रमाणे होते आणि दाढा पर्वतशिखराप्रमाणे वाटत होत्या. तोंडात घोर अंधकार होता. लांबलचक जीभ सडकेप्रमाणे दिसत होती. श्वास तुफानाप्रमाणे आणि डोळे दावाग्नीप्रमाणे धगधगत होते. अघासुराचे असे रूप पाहून मुलांना वाटले की हा सुद्धा वृंदावनाचाच एखादा देखावा असावा. ते गमतीने कल्पना करू लागले की हे अजगराचे उघडलेले तोंड तर नसेल. कोणी म्हणू लागला, मित्रांनो सांगा पाहू, हा जो आमच्यासमोर एखाद्या जीवाप्रमाणे बसला आहे तो आम्हाला घेऊन टाकण्यासाठी अजगराच्या उघडलेल्या तोंडाप्रमाणे दिसत नाही का? दुसरा म्हणाला, सूर्याची किरणे पडल्याने खरोखरच हे जे लाल झालेले ढग दिसत आहेत ते असे वाटत आहेत की याचा वरचा ओठ आहे आणि त्याच आभाळाच्या सावलीने ही जी जमीन लाल दिसते आहे तो त्याचा खालचा ओठ आहे. तिसरा म्हणाला, होय खरेच आहे, पहा ना, या डाव्या उजव्या बाजूच्या गुहा अजगराच्या जबड्यांसारख्या नाहीत काय? आणि ही उंच उंच शिखरे तर त्याच्या दाढाच वाटतात. चौथा म्हणाला, अरे मित्रा, ही लांब रुंद सडक तर नेमकी अजगराच्या जिभेसारखी वाटते आणि या पर्वत शिखरांच्या मधील अंधकार तर त्याच्या तोंडातील आतल्या भागावरही मात करीत आहे. आणखी एकाने म्हटले, पहा पहा, या जंगलाला आग लागल्यामुळे ही गरम जळजळीत हवा येऊ लागली आहे. ती म्हणजे या अजगराचा श्वासच वाटतो आणि त्या आगीने जळालेल्या प्राण्यांची दुर्गंधी तर अशी वाटते आहे की जणू काही अजगराच्या पोटात मेलेल्या जीवांच्या मांसाचीच ती दुर्गंधी आहे. मग त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, आम्ही जर याच्या तोंडात शिरलो तर हा आम्हाला गिळून टाकील काय? अरे हा काय गिळून टाकणार? जर यांनी तशी आगळी केली तर हा एका क्षणात कृष्णाकडून बकासुराप्रमाणे मारला जाईल. असे म्हणत ती मुले बकासुराला मारणाऱ्या श्रीकृष्णांचे सुंदर मुख पाहत पाहत आणि टाळ्या पिटीत मोठ्याने हसत हसतच अघासुराच्या तोंडात घुसली. त्या अज्ञानी मुलांनी आपापसात केलेली भ्रामक वक्तव्य ऐकून भगवान श्रीकृष्णांनी विचार केला, अरे यांना हा खरा अजगरसुद्धा खोटा वाटतो. सर्व प्राण्यांच्या हृदयात निवास करणाऱ्या त्यांनी तो राक्षस आहे हे ओळखून आपल्या मित्रांना त्याच्या तोंडात जाण्यापासून अडविण्याचे ठरविले. तेवढ्या सारी मुले वासरांसह त्या अघासुराच्या पोटात घुसली. परंतु अघासुराने त्यांना गिळले नाही, कारण आपल्या भाऊ बहिणीच्या वधाची आठवण होऊन त्यांना मारणारा श्रीकृष्ण केव्हा मुखात येईल याचीच अघासूर वाट पाहत होता. सर्वांना अभय देणाऱ्या श्रीकृष्णांनी पाहिले की ज्यांचे रक्षण करणारे केवळ आपणच, ती बिचारी मुले आपल्या हातातून निसटून मृत्यूरूप अघासुराच्या जठराग्नीचे भक्ष बनली. तेव्हा दैवाच्या या विचित्र लीलेचा त्यांना विस्मय वाटला आणि त्यांचे हृदय दयेने द्रवले. ते विचार करू लागले, आता काय करावे, ज्यामुळे या दुष्टाचा मृत्यू तर व्हावा आणि या बाबड्या मुलांची हत्यासुद्धा होऊ नये. ही दोन्ही कामे कशी होऊ शकतील? सर्व काही प्रत्यक्ष पाहणाऱ्या श्रीहरींनी काय करायचे ते ठरवून ते स्वतः त्याच्या मुखात शिरले. त्यावेळी ढगाआड लपलेल्या देवता भीतीने हाय हाय म्हणू लागल्या आणि अघासुराचे हितैषी कंस वगैरे राक्षस आनंदित झाले. अघासूर, वासरे आणि मुले यांच्यासह श्रीकृष्णांना आपल्या दाढांनी चावून त्यांचे पीठ करू इच्छित होता. परंतु त्याच वेळी अविनाशी श्रीकृष्णांनी देवतांचा हाहाकार ऐकून अत्यंत वेगाने आपले शरीर त्याच्या गळ्यात नेऊन खूप फुगविले. यानंतर भगवंतांच्या शरीरामुळे त्या महाकाय अजगराच्या गळ्याचा श्वासमार्ग बंद झाला. बुबुळे उलटी झाली. तो व्याकुळ होऊन इकडे तिकडे वळवळू लागला. शेवटी आतल्या आत रोखला गेलेला श्वास ब्रह्मरंध्र फोडून बाहेर पडला. त्याच मार्गाने त्याची सर्व इंद्रियेसुद्धा शरीरातून बाहेर आली. त्याचवेळी भगवान मुकुंदांनी आपल्या अमृतदृष्टीने मेलेली वासरे व मित्र यांना जिवंत केले आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन ते अघासुराच्या मुखातून निघून बाहेर आले. त्या अजगराच्या स्थूल शरीरातून एक अद्भुत अशी मोठी ज्योत बाहेर पडली. त्यावेळी त्या ज्योतीचा प्रकाशाने दाही दिशा झगमगल्या. ती थोडा वेळ आकाशात स्थिर होऊन भगवंतांच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागली. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा ती ज्योत सर्व देवतांच्या देखत त्यांच्यामध्ये मिसळून गेली. त्यावेळी देवतांनी फुलांचा वर्षाव करून, अप्सरांनी नृत्य करून, गंधर्वांनी गाऊन, वादकांनी वाद्ये वाजवून, ब्राह्मणांनी स्तुतिपाठ करून आणि पार्षदांनी जय जयकार करून अतिशय आनंदाने भगवान श्रीकृष्णांचे पूजन केले, कारण त्यांनी अघासुराला मारून त्या सर्वांवर मोठे उपकार केले होते.
ते अद्भुत स्तुतिपाठ, सुंदर वाद्ये, मंगलमय गीते, जय जयकार इत्यादी आनंदोत्सवाचे अनेक मंगलध्वनी ब्रह्मलोकी जाऊन पोचले. ते ऐकून ब्रह्मदेव ताबडतोब तेथे आले आणि श्रीकृष्णांचा हा महिमा पाहून चकित झाले. परीक्षिता, जेव्हा अजगराचे ते अद्भुत कातडे वृंदावनात सुकून गेले तेव्हा ते व्रजवासियांसाठी पुष्कळ दिवसपर्यंत खेळण्याची एक अद्भुत गुहा बनून राहिले. भगवंतांनी हे जे आपल्या मृत्यूरूप अजगराच्या मुखातून वाचविले होते आणि अघासुराला संसार बंधनातून सोडविले होते, ती लीला भगवंतांनी आपल्या कुमार अवस्थेत म्हणजेच वयाच्या 5व्या वर्षीच केली होती. गव्याच्या मुलांनी ती त्याचवेळी पाहिलीसुद्धा होती, परंतु पौंगड अवस्थेत म्हणजे 6व्या वर्षी त्यांनी आश्चर्यचकित होऊन व्रजामध्ये येऊन ती नुकतीच घडल्याचे सांगितले. अघासूर मूर्तिमंत अघ म्हणजेच पाप होता. भगवंतांच्या केवळ स्पर्शाने त्याची सर्व पापे धुतली गेली आणि त्याला पापी लोकांना कधीही प्राप्त न होणाऱ्या सारूप्य मुक्तीची प्राप्ती झाली. परंतु ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण माणसाच्या बालकासारखी लीला रचणारे हे तेच परमपुरुष परमात्मा आहे, जे व्यक्त अव्यक्त आणि कार्यकारणरूप अशा सर्व विश्वाचे एकमात्र विधाता आहेत. ज्यांच्या कोणत्याही एका अंगाची भावनिर्मित प्रतिमा जर ध्यानाच्या द्वारा एकदा जरी हृदयामध्ये स्थिर केली तरी तीच केवळ भक्तांना मिळणाऱ्या मुक्ती प्रदान करते. तर मग आत्मानंदांच्या नित्य अनुभवाने ज्यांनी मायेचा निरस केला तेच अंतरंगात शिरल्यामुळे अघासुराला सद्गती मिळाली, यात काय आश्चर्य. सूत म्हणतात, शौनकादी ऋषींनो, श्रीकृष्णांनी ज्याला जीवनदान दिले होते त्या आपल्या रक्षणकर्त्याचे हे अद्भुत चरित्र ऐकले तेव्हा त्याने पुन्हा श्रीशुकांना त्यांच्याच पवित्र लीलासंबंधी प्रश्न विचारला, कारण त्यांच्या लीलांनी परीक्षिताचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेतले होते. परीक्षिताने विचारले, मुनिवर्य, आपण म्हणालात की भगवंतांनी केलेली 5व्या वर्षातील लीला मुलांनी व्रजामध्ये 6व्या वर्षी नुकतीच घडल्याप्रमाणे सांगितली. भूतकाळी केलेली लीला वर्तमान काळाप्रमाणे त्यांनी कशी काय सांगितली? महायोगी गुरुदेव, हे जाणून घेण्याचे मला मोठेच कुतूहल वाटून राहिले आहे. आपण कृपा करून सांगावे. ही देखील त्या श्रीकृष्णांचीच माया असावी, कारण याखेरीज असे होऊ शकत नाही. गुरुदेवा, मी नाममात्र क्षत्रिय असूनही आमचे भाग्य एवढे मोठे की आम्ही आपल्याकडून परमपवित्र श्रीकृष्ण लीलामृताचे वारंवार पान करीत आहोत. श्री सूत म्हणतात, भगवंतांच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ अशा शौनका परीक्षिताने जेव्हा असे विचारले तेव्हा श्रीशुकांना भगवंतांची ती लीला आठवली. त्यामुळे त्यांची सर्व इंद्रिये व अंतःकरण भगवंतांच्या लीलेने स्वतःकडे खेचले. थोड्या वेळाने हळूहळू मोठ्या कष्टाने पुन्हा भानावर आल्यावर ते परीक्षिताला सांगू लागले. अध्याय 12वा समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया दशमस्कंधे पूर्वार्धे 12ोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकाय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.